नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले होते, परंतु आता ते परत एकदा चर्चेत आलेले दिसत आहेत। मीडियाच्या माध्यमातून ते समोर येताना दिसत आहे। कधी अजितदादा पवार यांचं निधन झाल्याचं दुःख व्यक्त करताना दिसत आहेत, तर कधी आज दादाच्या पाया पडायला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिमेच्या समोर कुठेतरी व्यक्त होताना दिसत आहे। तर दुसरीकडे सुनीत्रा पवार यांच्यासुद्धा पाया पडताना दिसत आहेत आणि पाठीमागे फिरताना सुद्धा दिसत आहे। परंतु यामध्ये जरांगे पाटीलसुद्धा गप्प बसणारे नाहीत। जे यापूर्वी घडलं होतं ते कुठेतरी परत घडू नये यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रकरण बाहेर काढले जात आहेत। नागपूरच्या महिलेने सांगितलं की आमच्या कणपट्टीवरती त्या ठिकाणी गण ठेवण्यात आली आणि आमच्याकडून 17 लाख रुपये उकळण्याचं काम हे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून झालं। तुम्हाला आठवत असेल की याही पूर्वी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप झाले होते आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांचा निर्गुण हत्या झाली आणि त्या हत्येचा कट हा धनंजय मुंडे त्यानंतर वाल्मिक कराड यांनी रचला होता। त्यानंतर वाल्मिक कराड यांना त्या ठिकाणी मोकोका लागला आणि त्यांना आज जेलमध्ये टाकण्यात आलं। तेच वाल्मिक कराड कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यासोबत होते, त्यांचे कामगडे होते असं सुद्धा बोललं जात होतं आणि त्यानंतर त्यांच्या हातात आलेलं पदसुद्धा गेलं होतं। यामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झाले। जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांचं प्रकरण बाहेर काढलं। प्रकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मराठा समाज असेल, अनेक समाज असतील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे राहिले। त्यानंतर सुरेश दसा असतील हे देखील पाठीमागे उभे राहिले आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं। आणि त्याबरोबर आता माझ्याकडे 27 प्रकरण आहेत धनंजय मुंडे, धन्या तू गप्प बस अशी सुद्धा बादशाह जरांगे पाटील यांनी केलेले आहे। आणि त्याचमध्ये मोठं प्रकरण हे नागपूरच्या महिलेचं त्या ठिकाणी काढण्यात आलं। 17 लाख रुपये या महिलेच्याकडून उकळण्यात आलेले आणि ते देखील धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानं। धनंजय मुंडे मी यांच्या घरी गेली होती आणि घरी गेल्यानंतर माझ्या कानपट्टीवरती त्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदूक लावली आणि हे बघ, जर तू परत इथे आली तर तुला आम्ही मारून टाकू, तुला आम्ही दिसू देणारसुद्धा नाही अशी देखील भाषा धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने केलेले आहे असं सुद्धा त्या महिलेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर त्या महिलेचा पती वारला आणि वारल्यानंतरसुद्धा धनंजय मुंडे यांच्याकडून मागणी केली जात होती 27 लाख रुपये द्या, परंतु ती 27 लाख रुपये मला जमले नाही म्हणून मी 17 लाख रुपये दिले। ते 17 लाख रुपये मला परत वापस मिळावे आणि माझ्या पतीला न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती। परंतु त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा हस्तक्षेप असल्याकारणाने ती मागणी पुढे गेली नाही आणि धनंजय मुंडे यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला किंवा मला धमकी दिली असं त्या नागपूरच्या महिलेचं म्हणणं आहे। आणि एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील म्हणतात की माझ्याकडे परत 27 प्रकरण आहेत। धन्या तू गप्प नाही बसला, माझ्याच लोकांना माझ्या विरोधात जर घालशील आणि माझ्याच विरोधात माझे लोक जर उभे करशील तर ते मी 27 प्रकरणसुद्धा काढील अशी देखील भाषा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना करण्यात आलेली आहे। आणि आता वाटलं होतं की कुठेतरी सुनीत्रा पवार असतील ते पद देतील, परंतु असं होणार नाही, कारण तर खुनाने हात माकलेले लोकाला कुठेतरी पद मिळत नाही। मग राष्ट्रवादी असेल, अजितदादा पवार असतील यांनीसुद्धा पद दिलं नव्हतं, तर भाजपसुद्धा पद देणार नाही आणि कोणताच पक्ष तुम्हाला पद देणार नाही। धन्या तू गप्प बस अशी भाषा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तसं उत्तर धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। अनेकदा राजकारण तापते आणि राजकारण तापत असताना कुठंतरी लाचार होऊन जे काही धनंजय मुंडे असतील ते कुठेतरी सुनीत्रा पवार यांच्या पाठीमागे येताना दिसत आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचीसुद्धा भेट घेत आहेत, अमित शहा यांचीसुद्धा भेट घेण्याच्या मागावरती आहेत अशा चर्चा आहेत। परंतु धनंजय मुंडे यांना पद मिळणार नाही अशी शंका मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे आणि मनोज जरांगे जोपर्यंत आहेत तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा काहीच होणार नाही अशी देखील भाषा माध्यमाच्या माध्यमातून होताना दिसत आहे। माध्यमाच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? धनंजय मुंडे यांना पद मिळणार का? मनोज जरांगे पाटील हे काय डाव टाकणार? 27 प्रकरणं कोणती आहेत? अनेक प्रश्न आहेत, याची उलगडे आपल्याला सुद्धा येणार नाही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील निर्णय घेणार नाहीत किंवा माहिती देणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचणार नाही। तर नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका।